अपरिचित सामाजिक संस्था यांच्यातर्फे घरकुल भागातील गरजू 51 मुलांना शालेय साहित्यांचं वाटप. अपरिचित सामाजिक संस्था व ओमकाली सेना यांच्यातर्फे आषाढी वारी निमित्त शिक्षणाची वारी प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सोलापुरातील कामगार वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या घरकुल भागातील कामगार कुटुंबातील गरजू 51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सरकारी वकील मान्य श्री प्रदीपसिंह राजपूत व अपरिचित संस्थेचे अध्यक्ष मयूर गवते, ओमकाली सेना शहराध्यक्ष विशाल पवार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी मल्लीनाथ स्वामी, राजू भोकरे, ओमासी पल्ली, पवन कन्ना यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमावेळी सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना अपरिचित सामाजिक संस्था व ओमकाली सेना सदैव समाजहितात तळागाळातील गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचून सामाजिक कार्यक्रम घेतात. त्याबद्दल दोन्ही संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून माझ्या हस्ते शालेय साहित्य वाटप केलं. त्याबद्दल आभार असं मत व्यक्त केलं. अपरिचित सामाजिक संस्था यांच्या वतीने या घरकुल भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्यांना शैक्षणिक साहित्याची खूप आवश्यकता आहे, केवळ शैक्षणिक साहित्य नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही किंवा शिक्षणामध्ये मागं पडत आहेत, अशा गोरगरिबांना या ठिकाणी आज रोजी या दोन्ही संस्थेच्या वतीनं शैक्षणिक साहित्य जे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. जवळपास याच्यामध्ये 50 विद्यार्थ्यांना म्हणजे आणि विद्यार्थिनींना पहिलीपासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. हे जे सामाजिक काम करण्याचा विडा ओमकाली संस्था आणि अपरिचित सामाजिक संस्था यांच्या वतीनं उचललेला आहे, याची नोंद देशामध्ये आणि समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीने घेतली जाऊ शकते. आपण बघतो की समाजामध्ये प्रतिष्ठित लोक जे असतात किंवा मोठमोठ्या संस्था जे असतात त्या संस्थांकडून किंवा प्रतिष्ठित लोकांकडून एका दुर्गम भागामध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप झालेलं आहे असं बघायला मिळत नाही. तर या दोन्ही संस्थांनी मिळून या दुर्गम भागामधून या गोरगरिबांना शोधून काढून ज्यांना खरं शैक्षणिक साहित्याची आवश्यकता आहे आणि ज्यांना या शैक्षणिक साहित्याची मदत केल्यानंतर ते त्याचा पुरेपूर उपयोग करून एक शैक्षणिक शिक्षण क्षेत्रामध्ये उंच भरारी गाठू शकतात, असं नियोजनबद्ध पद्धतीने आजचा हा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला होता